आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। घेऊन जा वत्सला, हे सगळं घेऊन जा। मला या घरात आता एकही खेळणं नकोय। उर्मिला, काय चाललंय हे? वहिनी, तुम्ही स्वतःच किती आवडीने ही खेळणी आणि कपडे जमा केले होते आणि तुम्हीच ती फेकताय। पण काय गरज आहे आता या कपड्यांची आणि खेळण्यांची? जर हे कपडे घालायला, हे खेळणी खेळायला कुणी नाहीये। तू इथे उभी राहून काय करते आहेस? घेऊन जा हे सगळं माझ्या नजरेपासून दूर। मी जेव्हा कधी या कपड्यांना, या खेळण्यांना पाहते, तेव्हा मला रिकाम्या कुसची जाणीव होते। मला जाणीव होते की मी कधी आई नाही होऊ शकणार, मी कधी तुम्हाला मूल नाही देऊ शकणार। या वत्सलाला काय झालं? तुला बरं नाही का? माझी पण इच्छा आहे की वत्सलासारखं माझीही तब्येत बिघडावी। तुम्हाला नाही कळलं, पण मला कळलं आहे। वत्सला आई होणार आहे। वत्सलाचंही लग्न होऊन खूप वर्ष झाली आहेत आणि तिलाही मूल नव्हतं। तू आता आई होशील। तू खूप नशीबवान आहेस वत्सला। आपल्या नशिबाला माणूस जेव्हा स्वतः लाथ मारतो तेव्हा रडत बसण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच उपाय नसतो। साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल। सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम। ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम। चला या वैद्यबुवा। अरे द्वारकाराजजी, वैद्यबुवा, नानावली माझं स्वागत करायला आलाय। करा करा। अरे धोंडू, हे तुझ्यासाठी नाहीये, हा हे वैद्यबुवा आणि द्वारकाराज यांच्यासाठी आहे। ऐकलात का तुम्ही वैद्यबुवा? अरे मुलांनो, चला द्वारकाराजजींचं औक्षण करूया, जा। बाजूला व्हा। हे काय द्वारकानाथजी, नानावली तो सुद्धा आपलं औक्षण करतोय। हो, त्या वेळेची गोष्ट आहे वैद्यबुवा। अरे वा, किती चांगलं आहे हे। सत्यवचन।
वैद्य बुवा पाहिलंच शेवटी नानावलीलाही आपल्या पुढे मान झुकवावीच लागली. अरे काय सत्यानाश हो. द्वारकानाथजी तुमचं तोंड काळ केलं. अरे मुलांनो, ओळखलं का हे कोण आहेत? अरे काय तोंडाचं माकड आहे. अरे मोठे मोठे किडे पडत तुझ्या तोंडात. अरे हे तर द्वारकानाथ आहेत ना? हो हो, तोच आहे तोच आहे तोच आहे. याचं तोंड असं काळं का झालंय? नानावली, अरे काळे काम केलं की तोंड काळच होणार ना. तुझं तोंड बंद कर. अरे खोट्यांचं तोंड काळं. बाबांचा जय जयकार. पळा, 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 चला, चला, चला. तू इतका अस्वस्थ का आहेस? धर्मानंतर दलाल आहे. तो नवीन नवीन कंपन्या, नवीन नवीन धंदे सुचवणारच. पण दादा, जर तुला वाटतंय की धर्मानंदला नाही म्हणावं तर नाही म्हणून टाक. पण दादा, धर्मानंदच्या सोबत आपला लहान भाऊ दिनकर पण येतोय मुंबईहून. त्याने तुला असं उदास पाहिलं तर त्याला काय वाटेल? आपला दिनकर आला दादा. दादा, दामो अण्णांना धर्मानंदाचा नमस्कार. नमस्कार धर्मानंदजी, नमस्कार. खुश आहेस ना मुंबईमध्ये? होय दादा, ते आता धर्मानंद म्हणाले की ते दादांना भेटायला अहमदनगरला येणार आहेत, तर माझ्याने राहावलं नाही आणि मी आलो. जा जा, आधी आपल्या वहिनीला भेट. ही आपल्या लहान दिराची वाट पाहते. जा. मी आलोच दादा. हो हो, जा. धर्मानंदजी, तुम्ही कसे आहात? मी तर खूप छान आहे, पण जरा गडबडीत आहे. मला आज रात्री मुंबईसाठी बस पकडायची आहे, म्हणून आधी आपण कामाचं बोलून घेऊ. पहा, तुमचा मुंबईतला सगळा कारभार मी पाहतो, कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे, हो ना? मग तुम्ही ती जमीन विकतच घेऊन टाका. धर्मानंदजी, 5 वर्षांच्या आतच मी ती दुप्पट किमतीला विकून देईन. पण ती जमीन तर बेकायदेशीर आहे. त्याची काळजी तुम्ही कशाला करता? हिला कायदेशीर करून घेणं हे तर माझं काम आहे. धर्मानंदजी, आज माझी मनस्थिती काही बरी नाही. याविषयी आपण काही दिवसांनी बोलूयात. अच्छा. या दामो अण्णांना काय त्रास आहे? दादा आणि वहिनीला मूलबाळ नाही, आणि त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत. त्यांच्या अस्वस्थतेने आम्ही पण अस्वस्थ आहोत. का? तुम्ही का अस्वस्थ आहात? अरे देवाने डोकं दिलंय तर त्याचा वापर करा. अरे इतके मोठे झाला तुम्ही, कधीपर्यंत आपल्या भाऊ आणि वहिनींच्या छत्रछायेत राहाल? अरे कधी काही स्वतःचा उद्योग नाही करणार का? धर्मानंदजी, आमच्या दादाचा व्यवसाय हा आमचा व्यवसाय तर आहे. किती दिवस? जोवर तुमच्या दादांना आपलं मूलबाळ नाही होत तोवर. एकदा त्यांना त्यांचं मूलबाळ झालं की सगळं काही त्यांचं. तुमच्या हाती काही लागणार नाही. धर्मानंदजी, आम्हाला असलं बोलणं अजिबात आवडणार नाही. अरे वेड्यांनो, तुमच्या भावाला मुलं बाळ नाही आहेत, हेच तुमच्यासाठी चांगलंय, समजलं का? त्यांचा सगळा व्यवसाय, त्यांचा सगळा धंदा शेवटी तुमचाच होणार आहे. अरे तुम्ही तर देवाला हीच प्रार्थना करा की तुमच्या भावाला आणि वहिनीला संततीचं सुखच न मिळो. धर्मानंदजी, आपल्याला असं वाटतं की महाभारत कौरव पांडवांच्या बरोबरच संपलं, पण असं नाहीये. या कलयुगात सुद्धा शकुनी मामा या ना त्या रूपात जन्माला येतो आणि भावाभावांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतो. सबका मालिक एक. सगळं ढोंग आहे, दिखावा आहे, लोकांचा अंधविश्वास आहे. उगाच त्या साईला सगळ्यांचा साईबाबा बनवला आहे. आता तुम्हीच सांगा,
एक फकीर कधी कोणाला काही देऊ शकतो? अरे फकीर तर लोकांसमोर आपली झोळी पसरवून भीक मागत फिरत असतो. देण्यासाठी काहीतरी मिळवावं लागतं आणि मिळवण्यासाठी श्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, योग करावा लागतो, तप करावा लागतो. कळलं? गुरुजी, साईबाबा ना कुठलंही श्रम करतो, ना मेहनत, ना मजदुरी, ना योग, ना तप, किंवा तो कोणी ज्ञानीही नाही. मग तो तुमचा सामना कसं काय करू शकतो? वेळ येऊ दे वैराग्य. गोव्यानंतर आम्ही शिर्डीला जाऊ आणि तेव्हा मी त्याच्याशी संस्कृत मध्ये संवाद साधेन. संस्कृत त्याला येत नाही. तो माझ्या प्रश्नांची काय उत्तरं देईल? कसा माझा सामना करेल? जय शिव शंभो, जय शिव शंभो, जय शिव शंभो. नाना, ओ नाना. नानासाहेब, बाबा आपल्याशी काहीतरी बोलतायत. नानी, नाना कुठं हरवला आहे? अहो अहो, काय झालं? तुमचं लक्ष कुठे आहे? बाबा काहीतरी विचारतायत तुम्हाला. कुठे हरवला होतास तू? मला माफ करा बाबा, मी भगवद्गीतेचा श्लोक संस्कृत मध्ये पाठ करत होतो. भगवद्गीतेचा पाठ? आणि तोही संस्कृत मध्ये? हो, तू तर संस्कृतचा मोठा विद्वान आहेस. वा, आम्हालाही ऐकू दे मग संस्कृत मध्ये. मला सांग नाना, कोणत्या श्लोकाचा पाठ करत होतास तू? भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. वा, जरा म्हणून दाखव नाना. तदिति प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन अस्तचौ दर्शना. महाळसपती, या श्लोकाचा अर्थ काय आहे तुला माहित आहे ना? पूर्णपणे तर नाही माहित नाही ना. काही हरकत नाही. नाना संस्कृतचे विद्वान आहे, ते आपल्याला श्लोकाचा अर्थ सांगतील. बाबा, या श्लोकाचा अर्थ आहे तत्व जाणणाऱ्या ज्ञानी लोकांना प्रणिपात, म्हणजेच साक्षात प्रणाम करून सेवा आणि निष्कपट भावनेनं विचारलेल्या प्रश्नाद्वारे त्या ज्ञानाला समजून घ्या. ते ज्ञानी ज्यांना ब्रह्माची प्राप्ती झाली आहे, ते तुम्हाला ज्ञानाचा उपदेश देतील. आणि परिप्रश्नाचा अर्थ काय आहे नाना? तोच प्रश्न विचारणे. आणि मग प्रश्नाचा काय अर्थ आहे? प्रश्न? तोच प्रश्न विचारणे. नाना, जर परिप्रश्न आणि प्रश्न या दोन्हीचा अर्थ एकच आहे, तर श्लोकात परी उपसर्गाचा उपयोग का केला गेलाय? महर्षी व्यासांची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? आई, बाबा संस्कृतचं शिक्षण घेत आहेत का? वेडे, बाबा तर नानांना शिकवत आहेत. मग मी तर सगळ्यांना सांगेन की बाबांना संस्कृत सुद्धा येतं. एक गोष्ट समजली नाही नाना. भगवान श्रीकृष्ण तर स्वतः ज्ञानी होते, तत्वदर्शी दार्शनिक होते. मग त्यांनी अर्जुनाला ज्ञानी आणि तत्वदर्शकांना साष्टांग प्रणाम करून त्यांना प्रश्न विचारायला आणि त्याची सेवा करायला का सांगितलं? भगवान श्रीकृष्ण स्वतःच ज्ञान अवतार होते, तरीही त्यांनी अर्जुनाला अन्य ज्ञानी लोकांकडून ज्ञान घ्यायला का सांगितलं, हे तर मलाही समजत नाहीये बाबा. हे काय बोलतो आहेस नाना? तू तर संस्कृतचा विद्वान आहेस, तुलाही समजत नाही का? तू तर ज्ञानी आहेस. नाना, त्या श्लोकाचा अर्थ मी तुला सांगतो. पण बाबांना संस्कृत येतं का? बाबा तर सर्व ज्ञानाचा अवतार आहे, जे भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं जाणतात.
त्यांच्यासाठी संस्कृत काय आहे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. इथे प्रणिपाताचा अर्थ फक्त साष्टांग नमस्कार नाहीये, उलट पक्षी संपूर्ण समर्पण आहे, संपूर्ण शरणागत होणे आहे, तन मन धनाने शरणागत होणे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या प्रती अनन्य भावाने शरणागत व्हायला पाहिजे. आणि परिप्रश्न याचा अर्थ फक्त प्रश्न विचारणे नाहीये नाना. प्रश्न कसा असायला पाहिजे? मोक्ष, मुक्ती की आध्यात्मिक उन्नतीला आपलं लक्ष मानून आपल्या लक्ष्याच्या मार्गात कितीही अडचणी असतील त्यांना दूर करण्याच्या हार्दिक इच्छेने प्रश्न विचारायला पाहिजे. सेवा काय आहे? आपल्या अहंकाराचा त्याग करून सद्गुरूला संपूर्ण समर्पित होऊन जेव्हा सद्गुरूची सेवा किंवा भक्ती केली जाते तेव्हाच आपल्याला सद्गुरूकडून ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि हे ज्ञान आपल्याला सांगत असतं की संपूर्ण विश्व त्या परमात्म्याने व्यापलेला आहे. सगळीकडे तोच आहे, तोच करता आहे. आपण सगळे त्याच्या हातातल्या कठपुतळ्या आहोत. जर आपण इच्छेने काहीच करू शकणार नाहीये तर आपल्याला अहंकार कशासाठी असतो? हा अहंकारच आहे ज्याच्या अधीन होऊन मनुष्य परमेश्वराला विसरण्याचा अपराध करतो. ज्ञानी असूनही अज्ञानी असल्यासारखा वागतो. बस करा बाबा, बस करा. मला माझी चूक समजली आहे बाबा. तुम्ही माझा अहंकार दूर केला आहे बाबा. आता मी कधीच अहंकाराने नाही वागणार. मला क्षमा करा बाबा. उठ नाना, उठ, उठ नाना. आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी कर नाना. हो बाबा, हो. सबका मालिक एक. अरे राम राम राम. वैद्यबुवा ते बघा. असं वाटतंय की श्यामा गुरुजी शिर्डी सोडून जात आहेत. अहो सौभाग्यवती, लवकर घेऊन या. राम 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 राम. द्वारिकानाथची हे मी काय बघतोय? धोंडूचं अनुमान बरोबर आहे वैद्यबुवा. हे भगवान, राम राम राम. खूपच वाईट गोष्ट आहे की तुम्ही शिर्डी सोडून चाललात. काय म्हणालात? मी म्हणालो तुम्ही शिर्डी सोडून चाललात ना. मी शिर्डी सोडून चाललोय? हा. अरे वैद्यबुवा, श्यामा गुरुजी का जातील शिर्डी सोडून? जायचं असेल तर तो साईबाबा जाईल, कारण त्याचं ढोंग आणि पाखंड शिर्डी वासियांसमोर आला आहे. साईबाबांचं नाही, तुमच्या ढोंगाबद्दल सगळ्यांना समजलं आहे. अरे दुसऱ्यांचा आजाराचा इलाज करता, पण स्वतःच्या आजाराचा इलाज मात्र करता येत नाही. एक दिवस हे आजारपण तुम्हाला खाऊन टाकेल वैद्यबुवा. मग स्वतःलाच वाचवण्यासाठी सद्गुरू साईबाबांच्या चरणाशी जावं लागेल तुम्हाला, ज्याला आज तुम्ही ढोंगी आणि पाखंडी म्हणताय.
जा इथून. मला अहमदनगरला जायचंय. यामध्ये वाटेत खायला जेवण दिलं आहे. हा ठीक आहे. वैद्यबुवा, हे श्यामा गुरुजी तर आपल्या थोबाडीत मारून निघून गेले. खरं बोललात द्वारकानाथजी तुम्ही. ही थोबाडीत लागली नाही, पण आवाज मात्र जोरात आला. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती नानी. मी नानावलीशी अहंकाराने बोललो. पण सद्गुरू साईनाथ खरंच दयाळू आहेत. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाची चूक सुधारायला त्याला मदत करते, त्याचप्रमाणे साईनाथांनी मला मदत केली आहे. माझा अहंकार दूर केला. आता मी निश्चिंत होऊन जामनगरला जाऊ शकतो. या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट विसरलो, जे नानावलीने महिनेबद्दल सांगितलं होतं. मी विसरलो नाहीये. मला लक्षात आहे नानावली काय म्हणाला होता. अरे नानासाहेब, कधी कधी डोळे आणि कानांना सुद्धा धोका होऊ शकतो. हो, ते जे आपण डोळ्यांनी बघतो आणि कानांनी ऐकतो ना, ते नेहमीच सत्य नसतं. काय म्हणायचं होतं नानावलीला? नानावली नाही, बाबा, साई बाबा. त्यांनी नानावलीकडून आपल्याला संकेत दिला होता, जो त्यावेळी आपल्याला समजला नाही, की मैना बेटी तिच्या सासरी आनंदी नाहीये, सुखी नाहीये. असं नको बोलूस नानी. असं बोलू नकोस. आपल्याला वाटत होतं की आपली मुलगी सासरी सुखी आहे, पण आपल्या डोळ्यांनी धोका खाल्ला होता की मैनाची सासू तिच्यावर खूप प्रेम करते. कधी कधी आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो आणि कानांनी जे ऐकतो ते सत्य नसतं. हेच तर बाबांनी नानावलीच्या मुखातून सांगितलं होतं. जर ही गोष्ट सत्य नाहीये, तर बाबांनी सरळ प्रश्न का विचारला? रडू नकोस नानी. रडू नकोस. आपण साईबाबांना शरण जाऊयात. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम. अनंत कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. आमच्याकडून काही अपराध झालाय का साईबाबा? तर त्याची शिक्षा मला द्या. पण मैना बेटीला होणाऱ्या त्रासापासून वाचवा साईबाबा. माझ्या वाटेला जितकेही सुख असेल ते आमच्या मुलीला द्या तुम्ही. नाना, नानी, आणि तिच्या वाटेला जितकेही दुःख आहे ते मला द्या तुम्ही. बस तुम्ही तुमचा आशीर्वाद
नेहमीच आमची मुलगी मैनेसोबत असू द्या. तुम्ही तर अंतर्यामी आहात, सगळं जाणता बाबा. सांगा सांगा बाबा, आमची मुलगी कशी आहे? तुम्हीच माझ्या स्वप्नात येऊन मैना बेटीबद्दल विचारलं होतं, पण डोळे असूनही आम्ही आंधळे झालो होतो बाबा. कान असूनही आम्ही बहिरे झालो होतो. शिकलेले असूनही आम्हाला हे नाही समजलं की जे डोळ्यांनी दिसतं आणि जे कानांनी ऐकायला येतं ते कधी कधी ते सत्य नसतं बाबा. कधी कधी ते सत्य नसतं. आम्हाला सत्य सांगा बाबा, सत्य सांगा. मैनाताईच्या पतीने दुसरं लग्न केलं आहे. बाबा, रडू नकोस नानी. नाना, रडू नकोस. मैना कम नशिबी आहे बाबा. नाही नानी, तुमची मैना नशीबवान आहे. आमच्या जावयाने दुसरं लग्न केलं बाबा, आणि तुम्ही? जे होत असतं नाना ते चांगल्यासाठी होत असतं. देव दयाळू आहे. मैनाताईवर त्याची कृपा आहे, म्हणूनच तर तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आहे. हे दुसरं लग्न मैनाताईसाठी सुख, स्वास्थ्य आणि मनशांती आणेल. बाबा, तुमचं म्हणणं समजलं नाही. त्याचा खेळ सुद्धा माणसाच्या समजण्या पलीकडचा आहे. नाना, देवाला जे हवं असतं तेच घडत असतं. निश्चिंत होऊन जामनगरला निघून जा. मैनाताईची काळजी त्याच्यावर सोडून दे. जशी आपली आज्ञा बाबा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. साई बाबा, माझे पती त्यांच्या नवीन लग्नानंतर त्यांच्या नवीन पत्नी सोबत येतच असतील. मला मानसिक बळ द्या बाबा, की मी त्या दोघांचं स्वागत करू शकेन. सुनबाई, माझ्या मुलाचं लग्न झालं आहे. ती माझ्यासाठी आणि या घरासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि तू रडते आहेस? रमाकांतचं हे दुसरं लग्न का असे ना, पण मला तुझ्या डोळ्यात अश्रू दिसायला नकोत.
समजलं तुला? नाहीतर हे डोळे फोडून टाकेन तुझे. चल. बाळाला जन्म दिल्यानंतर होणाऱ्या माझ्या मृत्यूला तर मी स्वीकारलं आहे, पण माझ्या सवतीचा स्वीकार कसा करू? सुनबाई, चल तिचं औक्षण कर. चल. ये आत ये. इथेच थांब. आम्ही तुला उखाणा घेतल्याशिवाय आत नाही जाऊ देणार. हो की नाही ग दुर्गा? हो. लग्नात मी वचन दिलं आहे की मी सुखदुःखात यांना साथ देईन. आज आपल्या सगळ्यांसमोर मी हे वचन देते की मी रमाकांतजींची साथ जन्मजन्मांतरीपर्यंत देईन. खुश रहा कमला, सुखी रहा. माझी साईबाबांकडे प्रार्थना आहे की तुझ्या वाटेला येणारे दुःखाचे सगळे काटे त्यांनी माझ्या मार्गात टाकावे आणि माझ्या उरलेल्या आयुष्यात जितकीही सुखाची फुलं आहेत ती सगळी तुझ्या वाटेला येऊ दे. आयुष्यमान भव कमला, आयुष्यमान भव. देव सुद्धा कमालीचा कलाकार आहे नूर. माणसाला अश्रूचं जे देणं दिलं आहे त्यानं, ते खूप विचित्र देणं आहे. माणूस जेव्हा भावना विवश होत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, पण जेव्हा माणूस क्रोधित होतो तेव्हाही त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. जेव्हा त्याला आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि जेव्हा तो विवश होत असतो, असहाय्य होतो, तेव्हाही त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आनंदाची बातमी ऐकूनही आणि दुःखाची बातमी ऐकूनही माणसाचे डोळे भरून येतात. कधी कधी एका माणसाच्या केलेल्या कर्मांनी सुद्धा दुसरा व्यक्ती अश्रू ढाळतो. हो ना बाबा? आपल्या भक्तांना दुःखी बघून देवाचे डोळे सुद्धा भरून येतात. महासपती, हे अश्रू माणूस आणि देवामधील महत्वपूर्ण साखळी आहे. गंगा जलाप्रमाणे पवित्र अश्रू माणसाच्या पापाला धुवून माणसाला देवाच्या जवळ घेऊन जातात. इथे काय करते आहेस तू?
माहित नाही का? आज रमाकांत आणि कमलाची पहिली रात्र आहे आणि आजपासून ही खोली रमाकांत आणि कमलाची आहे, तुझी नाही. जा, कमलाला सजव आणि तिला ह्या खोलीत घेऊन ये. हो सासूबाई. ऐक, असा रडका चेहरा घेऊन नवरीकडे जाऊ नकोस. आतापासून स्वतःच्या मृत्यूचं दुःख कुरवायची गरज नाहीये. अजून काही महिने बाकी आहेत, समजलीस? हो. हास, जरा हास. मी म्हणते ना हास. सांगितलं होतं ना की तू रडू नकोस. सांगितलं होतं ना तुला की रडू नकोस. बोलले होते ना? बोलले होते ना? बोलले होते ना? हस हस. आता जा नवरीकडे आणि परत कधी या खोलीत येऊ नकोस. जा. सुनबाई, कर मनाला वाटेल ते. देत राहा दुसऱ्यांना दुःख, घेत राहा असहाय्य लोकांच्या असहाय्यतेचा फायदा. त्यांना प्रेम देण्याऐवजी त्यांचा द्वेष करत राहा. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू बघून आज तू हसतो आहेस, पण पुढच्या क्षणी काय होणार आहे हे तुला माहिती नाहीये. तुझं आयुष्य कोणत्या वळणावर येऊन उभं आहे हे तुला माहिती नाहीये. देवाला माहिती आहे, देवाला. तू सुखी होणार आहेस की दुःखी, रडणार आहेस की हसणार आहेस, लाचार होणार आहेस की मान उंचावून जगणार आहेस हे फक्त देवाला माहिती आहे, तुला नाही. मग हा निर्दयीपणा का? हा जनावरांसारखा व्यवहार कशासाठी? हा अहंकार कशासाठी? सुधारा, सांभाळा स्वतःला, अजूनही वेळ आहे. नाहीतर जिथे आज राज्य केलं आहे तिथेच गुलामी करावी लागेल तुला. सांभाळ. सबका मालिक एक.